तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत चाकरवाडीच्या ह्या चौकात, म्हणजे येळम गाव आहे आणि तिथे त्या ठिकाणी आपण फ्रीज रिपेअरिंग करण्यासाठी आलेलो होतो. हे हॉटेलवाले बंधू आहेत, त्यांचं हे डबल डोअरचं फ्रीज आहे आणि ह्या डबल डोअरच्या फ्रीजमध्ये कॉम्प्रेसरमध्ये चॉकअप झालेलं आहे, म्हणजे वरती कूलिंग होतं आहे, खाली होत नाही. याचा अर्थ असा की व्होल्टेज कमी जास्त झाल्यामुळे ह्याच्यामध्ये ब्लॉक आणि पिस्टन असतात, ते पूर्णपणे ऑइल गॅस मिक्स होतं. त्याच्यामुळे ते जे गॅस सर्क्युलेशन आहे ते सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही. तुम्ही ह्या ठिकाणी जर बघितलं तर हे फिल्टर आहे आणि ही जी तार दिसते तुम्हाला, ह्याला कॅपलरी म्हणतात. ह्याच्यामध्ये केसासारखं होल असतं आणि ते अख्ख्या बॉडीमध्ये त्याच्यामधून गॅस सर्क्युलेशन होतो. तर आता त्याचंच काम आपण आता करणार आहोत. कशा पद्धतीनं काम केलं जातं आणि कशा पद्धतीनं रिझल्ट येतो ते तुम्ही कंटिन्युअसली बघत राहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुठलाही कारागीर जर तुमच्याकडे जर आला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वसामान्य माणसाला माहीत असायला पाहिजे, किंवा नाहीतर मग एखादा व्यक्ती फसवणूकसुद्धा करू शकतो कुठल्याही गोष्टीची. स्पेअर पार्ट जे तुम्हाला म्हटलं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये की हे स्पेअर पार्ट व्यवस्थित आहेत, ओव्हरलोड आणि रिले. हे ते चौक आहे बघा, ते बघा सद्गुरू बाळूमामा चाकरवाडीचं, त्याच्या अगदी समोरच हे हॉटेल आहे. तर आता आपण कामाला सुरुवात करणार आहोत. चला. आता आपण हे गॅस चार्जिंगचा जो पाईप आहे तो कट केलेला आहे. याच्यामधून काही सुद्धा गॅस निघालेला नाही मित्रांनो. हे बघा, फुस फास असा सुद्धा काही आवाज नाही आहे. याचा अर्थ की ह्याच्यामध्ये गॅसच नव्हता. भाऊ इकडे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक 3/4 असा पाईप घालायचा आहे मध्ये. त्याच्यामुळे हे पूर्ण सेटिंग करून घेणं आवश्यक आहे. ते कशा पद्धतीने काय करायचं हे सुद्धा बघा. आता ह्याला खाली बसवू. पूर्ण ऑइल चढलेलं त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी आपल्याला आता हे पर्याय येणार जाण्यासाठी. तर आता हे अशा प्रकारे आपण हे ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. आता याला ब्रेजिंग करून, म्हणजे वेल्डिंग करून ती जॉईंट करायची आहे आणि त्याच्यानंतर फ्लशिंग सुद्धा करायचं आहे, कारण ऑइल निघतं आहे. फ्लशिंग करावी लागणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण कूलिंग स्टार्ट करणार आहोत गॅस चार्जिंगला. तर मित्रांनो, आता आपल्याला इथे वेल्डिंग करायची आहे. याला म्हणजे ब्रेजिंग म्हणतो आम्ही, तुमच्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. याला ब्रेजिंग करून घ्यायची आहे आता आणि त्याच्यानंतर मग गॅस चार्जिंग करायचं आहे. ह्याच वॉलच्या थ्रू आपल्याला गॅस भरावा लागतो. त्याच्यामुळे हे ब्रेजिंग करणं त्याला पहिला नव्हता, त्याच्यामुळे ते बसून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आपण आता हे गॅस चार्जिंगला सुरू केलेलं आहे. गॅस कॉम्प्रेसर ऑफ असतानाही थोडा प्रेशर सोडावं लागतं. त्याच्यानंतर मग कॉम्प्रेसर ऑन झालं की मग पूर्ण प्रोसिजर गॅसची सुरू होते. आता आणखीन कॉम्प्रेसर काय उठलेलं नाही आहे, स्टार्ट झालेलं नाही आहे. तर मित्रांनो, आता लाईट आलेली आहे आणि आता गॅस चार्जिंगला सुरू झालेली आहे. मी सकाळी ह्याच्यामुळे व्हिडिओ नव्हता स्टार्ट केलेला, कारण मला उठायला उशीर झाला, तब्येतही बरी नव्हती. कारण क्लायमेट चेंज, पाणी चेंज होतं सतत आणि दुसऱ्या गावाला गेल्याच्यानंतर पाण्यामध्ये बदलाव झाला की ते सतत कंटिन्युअसली मग सर्दी, खोकला, ताप असं काही लक्षणे सुरू होतात. तसंच काही माझ्या बाबतीत झालेलं आहे. आणि कमेंट करत राहा, कारण माझा हा पहिला दिवसापासून मी ब्लॉग करायला सुरू केले. मला काय बदल करता येतील, काय नवीन दाखवता येईल हे आपण कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी ते आपल्यासाठी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. आपली एंटरटेनमेंट करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेल. फक्त आपली कमेंट
बॉक्समध्ये आपली कमेंट करत राहा आणि जे काही आपली फरमाईश आहे ती सांगत राहा. तर मित्रांनो, आत्ता आपण जे गॅस चार्जिंग केलं होतं ना, त्याला ते रिटर्न असं पूर्ण त्याचा पाईप जो आहे तो वाईट झालेला आहे. फायनली रिझल्ट आपल्या हातात आलेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही. भाऊ नाव सांगा. आगळे असो. मोठ्याने बोला. आगळे असो. कसं झालेलं आहे काम? काम ओके. आता बघू चालू केलं. गॅसचं वगैरे सगळं तुमचं मनासारखं झालं आहे का? हे येळंब फाट्यावरती यांचं हॉटेल आहे. माऊली दादाच्या मंदिरातला आपण जे जातो त्या रस्त्याच्या अगदी समोरच त्यांचं खूप जुनं हॉटेल आहे आणि त्यांच्या फ्रीजचं हे काम होतं जे आपण आता फायनल केलेलं आहे. मित्रांनो, सकाळी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे उशिरा उठलो आणि उशिरा निघलो. जे काम करण्यासाठी मी आलेलो होतो ते काम पूर्णपणे फायनली झालेलं आहे आणि आता तुम्ही जसं की पाहिलंच आहे, सगळ्या गोष्टी भाऊंनी सांगितलेल्या आहेत कामाच्या बाबतीत. जाता जाता एकच सांगतो की जर व्हिडिओमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला काही नवनवीन गोष्टी सुचवायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये सुचवा, जेणेकरून मी आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फुल सपोर्ट करा आपल्या भावाला. धन्यवाद.